भ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः श्रीमद्धनुमभिमध्वान्तर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आचार्य पवनोऽस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायण श्रीशा देवी मंगलदेवता यो विप्रलंब विपरीतमति प्रबोधवादान् निरस्य कृतवान् भवितत्ववादम् सर्वेश्वरो हरिरिति प्रतिपादयन्तमानन्दतीर्थ मुनिवर्यमां नमामि आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः षष्ठस्थित्यप्येह नियति दशतमो बन्धमोक्षास्य यस्मादस्य श्री ब्रह्मरुद्रप्रभृति सुरनरद्विश्वशत्रुआत्मकस्य विष्णोर्व्यस्ता समस्ता सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दः अव्ययो यो गुरुरपि परमचिन्तयेतं महान्तम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे वृतासुतम् सच्चिदा प्रताप यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्ये स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणः देवाय तस्मै नमः। सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः यं प्रवर्जन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातुराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं तपो विद्यां विरक्तादि सद्गुणोगाकरानगं विद्या श्रीविद्यादिराजं गुरुं वन्दे वीरविठ्ठलपदाश्रयं ब्रह्मचर्य हरिप्रीति सुविद्या वादशायिनः इष्टादां कष्टहर्तेन विद्याधीश मुनिं नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेतां स्वस्यस्तु अशेषतां सन्मङ्गलादिभवन्तु सम्यक् श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोधनपटुधरे मोक्षार्थसाधने विभूते श्रीमद्भागवते अद्य कथाप्रारम्भे किंचित पूर्वानुवादः अद्य कथा प्रारंभ। आम्ही लास्ट एपिसोड आम्ही तरी भागवत म्हणजे कसं नाही भगवंताला महिमा लिखिले महिमाबद्दल रचने केले ग्रंथ घोर कोलविगांतो साधना कष्टसा तशावनो हे समाधी भाषेन मितरी हे भागवत रचन झालंच भाषा मितरी समाधी दर्शन भाष्य समाधी भाष्य अनेक गुह्य भाषा म्हणून सांगतात म्हणारे गुह्य भाषा म्हणारे ते देवाल तत्व सांगा जला रे थोडसे सिक्रेट जाऊन सांगा की डायरेक्ट सांगता नाही ही समाधी भाषा म्हणारे कथानक जो येतात देवाला कथानका सरळ जाऊन लोकांकडे का ताजी कधी समाधी भाषा म्हणतात दर्शन भाषा म्हणारे तत्व सांगचे तसे सो हे भागवत म्हणारे कसं की म्हणारे आता महाभारतानंतर रचन झालं महाभारताका जयो नाम इतिहास हा म्हणतात भागवत बी जयच की त्या म्हणारे जन्माद्यस्य म्हणून त्या सूर जावनो तक्का सनातनाय म्हणून थंय एंड जाता श्लोक सनातनाय लास्ट नमः सनातनाय म्हणारे प्रथम मंगलाचरण श्लोक जन्माद्यस्य आणि अंत्यचे श्लोक नमः सनातनाय म्हणजे हे बी जयाचे
म्हळ्यार संसार जे अधिचे ग्रंथ हांतू भितरी 12 स्कंद आसात. 12 स्कंद म्हळ्यार हें कसो म्हळ्यार विभाग. तांतू भितरी 344 अध्याय आसात, चॅप्टर्स, आनी 18,000 श्लोक आसात. एक श्लोकांतू 32 अक्षर आसात. 18,000 श्लोक मल्टिप्लाय बाय 32 करून पळया, हें पुराची इतले म्हळ्यार एक एक शब्द हरिनाम संकीर्तन करता. हो हरी 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 म्हणटा आनी काही म्हणा पुरा भागवत. 18,000 श्लोकांत सांगचे हरी 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 म्हण आनी कांय सांगना. आतां एक दिवस कसो जालें की म्हळ्यार शुक्राचार्यानं भागवत सांगता म्हणून घेवन परीक्षिता सांगता म्हणून घेवन कलितना देवादी देव येतात. म्हळ्यार परीक्षित राजा 7 दिवसान मरता म्हणून कल्पना आसता तांकां. म्हणून घेवन परीक्षित जाता वांचोच खातीर अमृत दिवन सोडल्यार परीक्षितान आनी कसं जावका म्हणना वांचलें ना. आतां अमृत तरी पिल्ले म्हणून जाल्यार एक कल्प आयुष्य जगता के मनुष्य. म्हळ्यार ब्रह्माक 100 वर्ष आयुष्य म्हळ्यार 31,104,000 crores मनुष्याल इयर्स. कितले? 31,104,000 crores सांगता जाल्यार. कन्नडान सांगता जाल्यार 31,104 कोटी वर्षां अशें ताका आयुश्य. हांतू भितरी आमी आतां वराह कल्पांत आसात. तें बी 50 वर्स जालें ब्रह्मा. एक कल्प म्हळ्यार 100 वर्स जाल्यार एक कल्प म्हणचे तांचो 50 वर्स संपलेच. कितले की एक चतुर्युग म्हळ्यार कितले 43,20,000 इयर्स. एक दिवस म्हळ्यार कसो सांगा 1,000 चतुर्युग म्हळ्यार 1000 चतुर्युग जाल्यार कितले जाले लेख घालतोच तुमी. इतलें पुरा वर्ष एक कल्प आयुष्य जो मनुष्य. आतां वराह कल्प म्हळ्यार एक 50 इयर्स बी न्ही. आतां कितले जाले आमगेले 50 इयर्स जालेच. तांतू भितर हो कलियुग 28वें कलियुग. हां 5,000 आतां पंचांक काडल्यार 1,100 की कितले तरी वर्स जाले. 5,200 वर्स जाल्यार मात इतलो अत्यंत इतलो घोर कलियुग दिसता आमकां. जग सांज जाल्या लोक नास्तीक जाता गेल्याची. बटां आपयल्यार दूड दिल्यार वेस्ट म्हणटाची. धर्म कर्म नाकाची. हां कितें आनी तांणी शास्त्र सांगताचे घरांत भितर म्हाका एकलो सांगता आशिल्लो म्हळ्यार मरना फुडें ते खंयचे ना खंयचे जल्म जाता तांगेले वर्स कित्याक करता कळना तुका. आतां मेल्लेल्या खातीर याद घेवन पितृदेवता आपूण करची यज्ञ तें पितृ येवन बसना ते तुका. तीन पिळगे याद करून दवरचे. त्रिकोण म्हणून हांव पयर सांगल्या सूर्य चंद्र अग्नी हो त्रिकोण. आमी इवन यज्ञाक बी त्रिपुटी म्हळ्यार पुरा त्रिपुटी म्हणटात. पुरा सृष्टी बी त्रिपुटी. कसं सांगा सत्व रजा तमो गुणा सृष्टी बी त्रिपुटी. सगळे त्रिगुणात्मक सृष्टी बी त्रिगुणात्मक. आमी यज्ञ करकाल बी सोडोवचे त्रिकोण अष्टकोण त्रिकोण 3 करूनची पुराय कडेन सोडय जागे ना आमी. सो पिंड देवर केले बी 3 पिंड दवरता आमी बापसूक आज्याक आनी पिज्याक हय की न्ही. आमी केले पाप आसल्यार 3 पिळगी भोगता काय ती 3 पिळगीन केले कम पुण्य आसल्यार ते आमकां मेळटा. ताजे अर्थ तितलोच म्हळ्यार आमी पितृदेवताक तरी रागडयल्यार तो मुखार ताका हाका तो खंयचे येवन तरी जल्मल्यार ताका मुक्ती बी मेळच्याक अडचण आमी करची. घरान तूं करता खंय. आतां घरान करना कित्याक म्हळ्यार आवसूल श्राद्ध करता ती 9 मास दवरलो आसता. ते आवसूल श्राद्ध करना जाल्यार कसं सांगा. तिणें घेतिले वेदन मात्र ताका जन्मा दिवच्याक. दंड तो दंड जल्माविचो दंड. आतां तें पुरो कोणाक नाका कोणाक हेंची ना. आतां भागवत सांगच्या बसले तेन्ना अमृत कलश घे न्हू देवादीक आयले. हो अमृत कलश घे भागवत आमकां सांग ताका सांगनाका म्हणटात. ताणें म्हळ्यार तुमकां ती तागेले आयकुची योग्यता ना. तो कृष्ण परमात्मालो नातू म्हळ्यार सुभद्रेलो नातू तो. ते भगवत भक्त तो बशिले. तुमी हांगा बार्टर सिस्टम करून व्यापार करचे आयला ती योग्यता तुमकां ना. कित्याक सांगा अमृता योग्य तुका भागवत अमृताकिंत व्हड. तो अमृत हाजें
तें कसलें काचाचे मणेस तपलाय आनी वज्र दोनी समा ना. भागवत वज्र हांव तुमकां दिना, तुमकां आयकूच आसवे येवन बसा, अमृत बी जेवका म्हणना, आयकवा ताजे बरोबर आयकवा म्हणून हे देवादीक पसून आयकुच्या बसलेच, कळना ऋषादीक आनी देवादीक. तशें अमृत कलश दिवच्या घेतले म्हळ्यार भागवता योग्यता. ब्रह्मान आयकल खंय हो 7 दिवसां भितर मुक्ती पावलो. 7 दिवस म्हळ्यार कितले 168 hours तितल्या भितर मुक्ती मेळ्ळी. भारी इजी न्ही. आमकां मरता केन्ना म्हणून गोतना, नाजाल्यार आमी हें प्रयोग बी करताशिल्ले, आमकां गोतना तें. सो 7 दिवसांत मुक्ती मेळून ब्रह्मान कसं केलें म्हळ्यार पुरा धर्मशास्त्र ताकडेन भितर दवरलें, एक हात भितर पगड्यान. आनीक काणयेन भागवत दवरलें. भागवत पुरा सिधा नेला लागला म्हळ्यार तुलन सुदान केलें ताणें ब्रह्मान ब्रह्मलोकाचो ते लोकाचेर. म्हळ्यार भागवत इतलें महान. हें रचन केलें कोण? गंगाजनकान. कोण गंगाजनक? परमात्मा महाविष्णू. व्यास बी महाविष्णूलो अवतार. गंगाजनकान आयकल कोणें? गंगाधरन. कोण तो? रुद्रालो अवतार शुकमुनी. आनी सांगिल्लें खंय? गंगा तटार. हे म्हळ्यार पुरा गंगा 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 म्हूण अशें. आनी सांगिल्लें परमात्मा विष्णून, आयकलें रुद्रान, आयकलें रुद्रान. आनी हें कित्याक विशेश म्हळ्यार मध्वाचार्यान हाका व्याख्यान बरयलें. भागवत तात्पर्य निर्णय खंयचे इतलो 18 पुराणा भितर कसल्याक बरयलें ना. आनी तो बरी भक्ती भरून आसा. आतां आमी एक कल्पना करया, देव नाशिल्ली एक कल्पना करया हे जगाची कसं जावन वतलें. देवाला देव ना जाल्यार अराजकता जातलें की ना. न्याय नीती धर्म ना जाल्यार संवसाराचे राज्याचे देशाचे प्रपंचाचे कसले वाटोळ जावन वतलो. थोडे सात्वीक आसा देखूनच थोडे लोक भिताचे नाजाल्यार कसं जावन वचचें प्रपंचाचें. कल्पना करा. म्हळ्यार आमी कशें आयकूं काय म्हळ्यार देव जावका जाल्यार 3 गोश्टी जावका, ज्ञान भक्ती वैराग. कशें की म्हळ्यार आमी भक्ती मात्यां बरोवन घेवका, ज्ञान मात्यां बरोवन घेवका. ज्ञान जावका भक्ती करता जाल्यार. देव आसा म्हळ्यार खरोच निर्णय जावका तुमकां. देवाले तत्व कळका तुका मध्वाचार्या थ्रू. आनी तें मात्यां बरोवन घेवका. मात्यां बरलें की ना भक्ती हृदयान दवरका. आनी विरक्ती म्हणलें अणवाळ न्हेसका. आतां बसला पळय न्हेसून घेवन. हे 3 गोश्टी आमी केल्या परमात्मा भितर येवन बसता. चूक नासी, बेगीन तुरंत येवन बसता. आतां हें कोणा जावका? हें भागवत आमकां मात्र हांगा आयकुचें आयल्यांक जावका ना. चेडवां सुद्दां जावका भागवत आयकुचें म्हळ्यार आतां कसं केलें म्हळ्यार पुराण बिराण आयकुचें म्हळ्यार रिटायरमेंटा उद्योग करता म्हळ्यार ताका कितें तरी केन्ना खरो रिटायर जाता म्हण वतना जिवासान. पण तो रिटायरमेंटा उद्योग म्हणल्यार खंय गेल्यार तुका वयोवृद्ध दिसता आयकुच्याक पुराण. कित्याक म्हणून बाकी लोकांक रुची ना तूं तरी सर तें पुराण घेवन बसला अडवलो जिखता. सो तशें जावन चेडवां जावका. चेडवां कितें आपूण घेवन विचार आनी तूं भक्त प्रल्हाद कथा भाग आसा म्हळ्यार पुरा लोकांना 6 वर्सांची वैकुंठ आशिल्लें तो गपयलें तांणी. खांब्यान आयलो तो भक्त प्रल्हादाक. परमात्मा ताका राखचे खातीर आयलो. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यं कृष्णान वचन दिल्लें आसा भगवद्गीतेन. ताका राखचे आयलो. आनीक ध्रुव आवसून सांगलें बाप्पाला पायार बसशाक तुका योग्य ते जावं केलें ती कसो लावस. अरण्या पेटयत ती रानां पेटयता. तशी जावन ती ध्रुवाल कथ आसा भक्त प्रल्हादाल कथ आसा. हें तांकां तरी तुमी सानपणा आचरेचे. आमी कन्नडान सांगता मनेय मोदल पाठशाले जननी ताने मोदल गुरू. म्हळ्यार संस्कारयुक्त जावन चेडूं जावका जाल्यार आवसून संस्कारयुक्त जावका खंय. आवसूले संस्कार ना जाल्यार फस्ट आवसूले शिकतात. आतां तूं एक चेडवाक घेवन थंय उदक आसा येद्राक तळेस म्हूण समजलें. आवसून हात धरून गेल्यार आवस देंवल्यार चेडूं बी देंवता. म्हळ्यार ताका गोत आसा आवस राखता आपणाक म्हणून. तितलो विस्वास त्या चेडा आसा. म्हळ्यार आपूण मरना म्हणून ताका मरची कल्पना ना. म्हळ्यार आवस राखता म्हळ्यार कल्पना आसा. तशी परमात्मा राखता आमकां. कळना तुका. सो तशें जावन आवसून कसं करता प्रप्रथम जावन घराची पाठशाल जावका. आनी आवसून हरिनामस्मरणा देवाल नामस्मरण तांकां शिकोवका.
स्तोत्र शिको का, श्लोक शिको का, आवसून बापसूक टायमवर ना बापूस बरी कमवच्या लागता, संसार करच्या लागता. आता आवस बी कमायताचे तो प्रश्न वेगळा असा शहरा भितर दोनीचे. पण आवसू कंत बेगी शिकतो तो. पहिले आम्हा म्हणते की ना तो बापा म्हणते की पहिले कसं म्हणचे अर्ड आम्हा म्हणतं पहिलं. तशें तर आम्हा लागी पहिले ऐकतलं नाही. आम्हानं सांगता ताका आम्मान संस्कारयुक्त जाल्यार चड संस्कारयुक्त जाता. तशें जावन हांगा आम्माना येवका, बाप्पाना येवका, चरडान बी येवका, हे तिना लोकांनी येवका. कित्याक म्हळ्यार हांगा अशी प्रल्हाद जाले कथ आसा. बायलांनी येवका कित्याक आतां भटांक चेल्ली दिनाची गुतस की ना. ही कथ आयकल्यार दिताच, भागवत आयकल्यार. कित्याक म्हळ्यार फाल्यां भट ना जाल्यार धर्म राबची खंयच्यान. हां भट ना कोणाकचे नोकरी 5 पावण जाल्यार कमो ताका पयलें प्रायोरिटी आशिल्ली लग्ना वेळार. कसली प्रायोरिटी? पयले तो नोकरी करतलो कनिश्ट आशिल्लो, व्यापार करतलो श्रेश्ठ, शेत करतलो दुसरेच, तिसरेच नोकरी करतलो. आतां प्रप्रथम नोकरी करतलो, दुसरेच शेत करतलो, तागेलें तशी उरल्या. तिसरेच कोण व्यापारी ताका टायम उरना तागेले बरोबर भोंवडाच्याक बायलेक. हां कितें आतां भटाक तरी कोणी विचारतलो नाची. हांगा देवहूती कर्दमालकाण येता, चक्रवर्ती चेल्ली कर्दमालगण जाता. तो ऋषी कसो आसता तागेले तागेले आसा विद्वत्ता, तपोबल आसा, सदाचार आसा, संस्कृती आसा, हां वेदा नॉलेज आसा. तशी हांगा सुनीती काण येता. सुनीती आतां सांगिल्लें हांवें. अशी आमकां हें आयकूचें आसा. द्रौपदी काण आसा, मातृवत्सला केलें तेणें, अश्वत्थामारा केलें. ही पुराची आमकां तत्व मेळटाच. बायलांनी बी येवका ही कथा भाग करी आयकुच्याक, सगळ्यांनी जावका हो कथा भाग. तत्वज्ञान अजामिळ उपाख्यान, भरतो जडभरतो उपाख्यान. हांगा भरती तत्व बरोवन पळयत म्हळ्यार नॉलेज म्हळ्यार जीवन जगचें कसलें म्हळ्यार तत्व तें आमकां मेळटाचें. तत्वज्ञानाक मुमुक्षां बी जावका. आनी भक्ताल काणी बरलेच, सगळे सद्भक्ताल काणी बरलेच. भक्त अंबरीशाल काणी बरले, एकादशी महात्म्यानी आसा तो कसो ना सांगा भागवतांत. स्तोत्र आसाच, कितले स्तोत्र. नारायण वर्म आसा, ददीची हाड्डी घट्ट जाल्ली नारायण वर्म. ताणें तें नारायण वर्म जप करून इंद्राल आयुध्द खंयचें ददीची मुनेल हाड तांकां बी जावका. आनी कोण प्रार्थना आसाच, स्तोत्र आसाच. आनी मुक्तीक उपासना सांगा, ध्यान कशी करका, मुक्ती कशी मेळोवका. सद्यो मुक्ती, क्रममुक्ती म्हण आसा, तें पुरा नॉलेज तुमकां भागवतांत मेळटा. आनी मेन कृष्ण परमात्मा लील आसा, बाललील सांगा. हांगा बाललील बरोवन पळया. हां रासलील बी आसा, बाललील बी आसा. हे सुंदर पूर्वार्ध आनी उत्तरार्ध भरल्या. 103 अध्याय आसा कृष्णाला महिमा भागवतांत आयकुचें. हें कोणकोण जावका म्हण तुमकां कळ्ळें. सगळ्यांक जावका म्हणल्यार अर्थ हो. आतां हें रचना कोणी केली? व्यासान. कित्या खातीर रचना केल्ली? आमगेले सगळे उद्धार करच्याक. आमगेचेरी हांगा मंद आहा, मंदमती मतय आहा म्हळ्यार आमी मंद, मत बी मंद, अल्पायुश्य आमकां जास्ती म्हळ्यार 100 वर्स जगल्यार तें बी. हां पटाक मारच्याक, नाजाल्यार आमी तितले बी जगता म्हण केरना. आयुश्य अल्प, बुद्धी बी अल्प, आनीक आमकां मेमरी बी अल्प. हे पुरा अल्प 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 आसत. तशा न्हू आमकां भागवत थोडें आयकल्यार 7 दिवस आयकल्यार पुरो तो भक्त सद्भक्त जाता, मुद्दाम चेंज जाता. हो कोर्स हो आतां तुमी इंजिनियरिंगाक एक प्रोसेस आसा की ना, तशी भक्त जावच्या बी एक प्रोसेस आसा. हो भागवत म्हळ्यार एक प्रोसेस. हे 7 दिवसान तूं आयकल्यार, आतां 7 दिवसान जायना हें, सो 7 दिवसां आयकल्यार तूं सद्भक्त जावका. तो सद्भक्त जावना जाल्यार ताणें आयकल ना म्हणलो अर्थ कळना. सांगा तें भागवत सांगता तें कान न्ही इंद्राक वच्चे बीळ म्हण म्हळ्यार कान न्ही म्हणटा. भागवत सांगता इंद्रा बीळ म्हण. इंद्रा बीळ कसलें प्रयोजन तें? तशें हांव न्हू सद्भक्त जावचे खातीर हें आमगेले खातीर भागवत रचना केल्या. हांवें व्यास कशें जन्मलो लास्ट एपिसोडान सांगलें, आनी शुकमुनील बी सांगलें. आतां भागवत रचना परंपरा सारकी. परंपरा म्हळ्यार कशी, आमी खंयची आयकूंक केल्यार आमी म्हळ्यार परंपरा म्हणटा पळय. मागीर राज्यान अशी केलें रे, हांवें अशी करता म्हणटा की ना घरा भितर. परंपरा आमकां जावका. फस्ट
परमात्मानं ब्रह्मा सांगलाय, ब्रह्मान नारदा सांगलाय, नारदाने व्यासा सांगलाय, व्यास बी परमात्माचे. एक खाली हेंक परिक्रमा आहे. व्यासांकडे कसं सांगलाय, आपणाला मोगापुता सांगलाय, शुकमुनी सांगलाय, शुकमुनीन परीक्षिता सांगलाय, परीक्षण ते थंय सूतपुराणी काय करतलो, सुतान शौनका सांगलाय. कडेर सुमार लोकांना अशें आमी पुरा आयकतात. अनेक परंपरा ऐकूया म्हणून सांगल्या रे व्यासानं मध्वाचार्या सांगला. ही पुरा लावन घे न्हू परंपरा मध्वाचार्यान आमकां सांगला. आमी अशें घेया हां, ही दुसरी परंपरा आमकां येयली. सो एक परंपरा आसा. आनीक व्यासान भागवत रचना करचे पयले कस कसन केलें हें ऐकूया आमी. व्यासान पयले वेद विभाजन केलें. लास्ट एपिसोड आमी तरी तागेलो जन्म जाल्लो इतलो सांगलो. जन्म जावचे वेळार देवलोका भितर बी ज्ञान, देवां बी ज्ञान लुप्त जाल्लो आनी हांगा गौतम ऋषी शापान हांगा बी ज्ञान लुप्त जाल्लो पृथ्वीचेर. ताणें फस्ट मेरू पर्वता वचून मंदराचला वचून थंय देवांक पयलें वेदाचें ज्ञान दिलां. ताजे नंतर पृथ्वीचेर आयलो. पृथ्वीचेर येवन वेद म्हळ्यार तितलें आयुश्य ना न्ही, वेदा राश आसा म्हणून न्हू ताणें वेद विभाजन केलें. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आनी अथर्ववेद 4 वेदा विभाग केला. आत्ता आशिल्ल्या उपलब्ध आशिल्ल्या वेदा भितर ऋग्वेदा भितर 12 संहिता आसाची आनी यजुर्वेदा भितर आमकां 101 संहिता आसाची आनी हांतू भितर सामवेदा भितर 1000 संहिता आसाची आनी अथर्ववेदांत 24 संहिता आसाची. आतां ओट्ट केल्यार 1137 जाता. इफ यू डिवायड इट कॅन बी डिवायडेड बाय ओन्ली 3. ताका वेदाक त्रयी म्हणटात म्हळ्यार आनी खंयच्यान डिवायड जायना. शेष उरना अशें डिवायड जायना. 1137 कॅन बी डिवायडेड बाय ओन्ली 3. आतां ऋग्वेद कोणा दिलो ताणें पयला दिलो. पयलो शेश पयला भितर शेषा अवतार पयलो ताका दिलो. ताजे नंतर यजुर्वेद वैशंपायन दिला, तो इंद्राल अवतार. सामवेद जैमिनी दिला, तो ब्रह्माल अवतार. ताजे नंतर अथर्वण वेद सुमंता दिलो तागेल्या शिष्याक, तो गरुडाल अवतार. म्हळ्यार हे कोण कोणा दिला पळय, गरुडाक, इंद्राक, ब्रह्माक आनी शेषा दिलं, परमात्मान दिले. ते तागेले सेवक न्हय, तारतम्या भितर येवच्या परमात्माला ते अनुचर. तांकां दिलें ताणें वेदा ज्ञान जालो, डिस्ट्रिब्यूट जालो. ताजे नंतर वेद लोकांक कळना म्हणून ब्रह्मसूत्र रचना केलें. ब्रह्मसूत्र करना पळय तें बी कळना म्हणून उपनिषदां रचना जाली, दशोपनिषद रचना जाली. तें बी कळना म्हणून स्त्री शुद्रांक हांकां तांगेलो उद्धार जावका म्हणून म्हळ्यार वेद स्त्रींक, उत्तम स्त्रीक अधिकार आसा. गार्गी तांणी पुराचे वेदाधिकार आशिल्लेचे. सो उत्तम स्त्रीक आसा. सादारण आतां संवसारांत लौकिकां आशिल्ल्यांक तांकां वेदा ज्ञान घेवच्याक, वेद पठन करच्याक, वेदाध्ययन करचे अधिकार ना. ताजे खातीर वेदाचें तत्व, पुरा आध्यात्मीक तत्व महाभारत हाडलें. आमी महाभारत लेखतात कसं म्हळ्यार द्रौपदी वस्त्रापहरण आनी युद्ध, तें न्ही, आध्यात्म भरून पडला. सो महाभारत रचना, रामायण रचना जाली, महाभारत रचना जाली, पंचरात्राचे रचना जाली. ती पुरा पयली आशिल्लीची ताणें उजागर केलें. पंचरात्र इतली पुरा रचना जाली. ताजे नंतर 18 महापुराण रचना जाली. 18वे पुराण रचना ज्या करका म्हण ताका मना आसा. 17 पुराण रचना जाल्या. पयर हांव तो कशी 18 पुराण कसं म्हूण सांगला आनी सांगना तें. सो आतां 18वे पुराण रचना करका म्हण ताका मना आयल्या. म्हळ्यार लोक पुरा हांगा आध्यात्म नाशी, लोक भरती संकश्टां आसाची. तांकां ज्ञान, आध्यात्म ज्ञान आसल्यार तांकां मोक्षाक नाजाल्यार आनी पुनरपी जननम पुनरपी मरणम गटरे शयनम जाता. वापस नाना योनी येवन वापस जन्म घेताची. हे जन्म आसान आनी भायर सरका हांगेलो उद्धार जावका म्हणून आलोचना करता आसतो शम्याप्रास म्हळ्यार सरस्वती नदी ती तटार बसला परमात्मो व्यासू आनी आलोचना करता आसा. इतल्या भितर कसं जालें की म्हळ्यार थंय ब्रह्मान सांगलें, अरे तूं कसं कर म्हळ्यार हांव तुका चतुश्लोक भागवत सांगता. तो व्हर न्हू कोणा आदी व्यास आदी तो आतां भागवत रचना करच्याक सोदता. तूं तो विस्तार करतात पळय, तुवें झेरॉक्स करतना कसं करता, सान आसल्यार एनलार्ज करता की ना.
तो एनलार्ज तो करतलो व्यास तुगेलें काम कसं सांग चतुश्लोक भागवत वचून ताका सांगचे आनी तो एनलार्ज कोण सगळ्यांक दितलो 18,000 श्लोक करतलो मग 4 श्लोक 18,000 श्लोक केले ताणें कोणाय व्यासान 12 स्कंदाचे तो करतलो ताका वचून सांग व्यास येयलो हो नारद येयलो पृथ्वीचेर आनीक व्यासाश्रम आयलो व्यासा सांगलें तूं खिन्न मनस्क जावन कशें आसा मध्वाचार्य म्हणा तात्पर्य निर्णय आसा तो खिन्न मनस्क परमात्मा जायना सदानंद तो ताका कसं जालना तो लौकिकाक दाखोवच्याक लोक व्यवहारात दाखोवचे आसता आपूण सामकी कितली पुरा रचना केल्या कारण म्हळें तूं सगळे ग्रंथां भितरी परमात्माल तत्व सांगिल्लें परमात्माल बाललीला परमात्माल भक्ती आनीक सांगचें आसता तुवें ताजे खातीर एक भागवत म्हणून एक सांग म्हाका ब्रह्मान सांगलें तूं कोरून दी म्हणून तुवें दिलें ताका ब्रह्माक ताणें तुका सांगलें तेंच विस्तार करी ताका वचून सांग म्हणून सांगलें तुका आतां हो ब्रह्म कोण आयको हां ब्रह्म कोण हो नारद कोण ब्रह्मालो पूत खंय की न्ही आनी हो कोण नारदाक नात्यकी पणजे जावका कित्याक म्हळ्यार वशिश्ठाल पूत वशिश्ठ बी ब्रह्मालो पूत वशिश्ठ न्ही ब्रह्म बाबा जावकाचे वशिश्ठाल पूत शक्तील पूत पराशर पूत व्यास आतां उलटें आलोचना करच्या गेल्यार उलटें आलोचना केला तो बी नात्य जावका कशें सांगा पद्मनाभ विष्णू कमला भितर जाल्लो कोण पस्त ब्रह्म म्हळ्यार ती कमल कोण 14 लोकांचे कमल तें लोकसृश्टी करच्या कमल रचना केल्या ताणें त्या कमला भितर ब्रह्माक लोकसृश्टी करचें ज्ञान दिवच्याक ताका जल्माक घाला ताणें कोण घाला लक्ष्मीन आनी परमात्मान ओट्टू करची सृश्टी केन्नाची खाली पुरुशान जायना स्त्री पुरुशान सो तो जल्मा आयला तागेल पूत कोण नारद ताका कशें जावका अशें उलटें केल्यारूच नात्तू जावका हांगा कोण नात्त की परमात्मा न्ही तो रुद्रांश संभवत ताका दोन विष्णू रुद्राक रुद्र विष्णू सांगचा आयला विस्तार कर म्हणून अशी जाल्या ती कथा भाग व्यास विचारता तू कितले रुची कसला रे ह्या भागवता भितर तूं 4 श्लोक सांगून आयला आनी म्हाका विस्तार करता म्हण तुटलें सांग मागीर वरता सांग हांव मागच्या जल्मान उपब्रह्मण म्हणलो गंधर्व आशिल्लो देवादिकाल शापान दासी पुत्र जावन कलियुगान जल्म आयलो दासी पुत्र जाल्यार म्हाका जास्ती खेळच्यान तो भितर हें नाशिल्लें कसो जालें की म्हळ्यार म्हगेलो आवसो कर्मधर्मा संयोगान ते एक ब्राह्मणा घरांत कामां आशिल्लीं म्हळ्यार झाड मारच्यो साफ सफाई करची आयदन घासचें तांकां तागेले सेवा कोण आशिल्ली ताणें दिल्लें अन्न आमी तागेले दिल्ले अन्नाचेर आमी आशिल्ले आमगेलो संवसार ब्राह्मणांनी चलत आशिल्लो ते ब्राह्मण खंय आशिल्ले की म्हळ्यार नदी तटार आशिल्लो तो थंय लोक वर्साकाची ऋषादीक सगळे साधू लोक हें चातुर्मास आचरण करचे येता आशिल्ले चातुर्मास म्हणून कळके ना 4 मासां भितर तांणी आनी खंयचे संचार करचे ना थंय बसून देवाल ध्यान करून देवाल ग्रंथ आयकुची वेद आयकुच्यो शास्त्र पुराण शास्त्र प्रवचन चलता पुराण आयकुचें हें ते करता आशिल्ले म्हाका कशें जालें की म्हळ्यार म्हाका म्हळ्यार ते साधू संतान जेवण जायना पळय आम्मान उश्टेनी काडचें आशिल्लें हांव पान्न काडटा आशिल्लो म्हगेलें काम आनी उरिल्ल्या टायमार ते कसं सांगता पळय ते हांव मन दिवन आयकत आशिल्लो म्हळ्यार तो आशिल्लो गंधर्व न्ही तागेल्या भितर जीवद्वयावेश म्हणटा न्ही एक गंधर्व बी आसा शापान तो सूत तो बी एक जीव आसा तागेल्यान तो हांव आयकत आशिल्लो कथा भाग म्हाका आयकून भितर म्हाका तांचे भितर गोड येयली आनी तांत म्हाका मन लागलें इतल्या भितर कशें जालें की म्हळ्यार चातुर्मास संपलो ऋषादिकान म्हळ्यार तांतूं एक साधू ना ताका दिसलें की हे चेडवाक देवा बद्दल हें आसा आसक्त आसा ताजे खातीर तांणी एक मंत्राक उपदेश करून गेलो ओम नमो भगवते वासुदेवाय म्हळ्यार जप करच्या परमात्माला जप करचे खातीर ताका एक मंत्र दिवन गेले आतां हें आनी तो व्यास कसन सांगता तसो ह्या कथा भागा भितर हो ज्ञानच पळय देवा ज्ञान खाली ब्राह्मणाला आसता न्ही कोणाकन कोणी घेवेत स्त्री शुद्र सुद्दां ना उद्धार जावचे जाता शुद्रांक सुद्दां अधिकार आसा हाजेचेर ज्ञानाक देवा बद्दल ज्ञानाक म्हणून हो सांगता शुद्र सुद्दां उद्धार जाता ते मंत्र दिवन गेलो ताका आसक्ती जावका मात्र
मंत्र दिवन गेलो. मंत्र दिवन वतना फुडें हो मंत्र जप करत उरलो. आम्माक अनुकूल करत उरलो. एक दिवस आम्मा गायचे धार काडटा आसतना दूध काडचे गेले ती सगळे तो संचार करत देवा सोदूंक येतो गेलो. आनी एक आयास जावन एक वटवृक्षा आतां बसला. थंयचे उदक थंय तळ्याचें उदक पिलो आनी अंतर्मुखी जालो. परमात्माले ताणें दिल्लें जपाराधन केली. इतल्या भितर ताका अपरोक्ष ज्ञान जालो. म्हळ्यार तो प्रकाश पेटलो तागेलो अंतर्या भितर. परमात्मा एक क्षणाक दर्शन दिलें. ताजे अर्थ कसो सांगा. म्हळ्यार हागेले मुक्तीक रिजर्वेशन जालें. आमी पळय रेल्वे रिजर्वेशन करताचे. रेल्वे फाल्ल्याक न्ही पोरां बसचें ह्या सिटारी ह्या दिवसाक जर्नी तुगेलें निक्की जाल्यार रिजर्वेशन जालें. हागेलें रिजर्वेशन जालें. मुक्ती रिजर्वेशन जालें. अपरोक्ष ज्ञान जालें म्हळ्यार अर्थ कसो की म्हळ्यार मुक्तीक रिजर्वेशन जालें. सो हाका अपरोक्ष ज्ञान जावन देवाल कडेर हो वापस सोदता. आनी भितर पळयलें भायर दिसना म्हणून आनी सोदता अशरीर वाणी जाली ताका. वायुदेवान सांगलें तुका ह्या जल्मा इतले रे मुखाल जल्मा भितर तूं नारद जावन जल्मा येतालो ब्रह्मपुत्र जावन. आनी तेन्ना तुका निरंतर तुका केन्ना जावका तेन्ना हांव प्राप्त आसा. केन्नाच अक्का दिवस तुका म्हगेलें दर्शन आसा. आतां हे जल्मा इतले रे तुका. कित्याक म्हळ्यार ह्या जल्माक तुका योग्यता ना. ती योग्यता ना देखून तुका आज ह्या जल्मा मेळना. ह्या जल्मा केल्लेली तुवें पुण्या कर्माक हांवें दिला. तूं ऑलरेडी तुका दर्शन दिलां. मागीर ते टेस्ट डेवलप जावं म्हण तो अंत्येचेरी तागेलो प्राण वता. आनीक तो सत्यलोकार उरता खंय प्रलय ज्या पसून. म्हळ्यार प्रलय जायना फुडें ब्रह्मा पसून आयुश सांगलें न्ही सगळ्यांना. म्हळ्यार किटा दोन ब्रह्मा पसून आयुश फिक्स आसता. परमात्मा लास्ट प्रलया भितर परमात्मा भितरीचे विलीन जावता न्ही. तशें जावन तो थंय उरलो. प्रलया भितरी ब्रह्मा आले म्हळ्यार आनी तो ब्रह्मांत भितरी सर्वल तो ब्रह्म पुराची सृश्टी समेत ब्रह्म परमात्माला उदरात प्रवेश जाता. म्हळ्यार प्रलय जालो तो. सृश्टी अंती जाल्या. आनी वापस ताणें केन्ना जागृत जावन तेची त्या 31,104,000 crores तितलो प्रलया काल तो अंधकार ते जायना पळय ते वापस आनी की ताका सृश्टीचे खंयची आलोचन येता. वापस सृश्टी रचना जाता. ताणें सांगलें की म्हळ्यार हे भागवतान म्हळ्यार भगवत भक्तीन मागेलो उद्धार जावचे शकता जाल्यार भागवतान कित्याक जावचें शकना. हांव ताका उदाहरणा ताजे खातीर म्हाका अंतरुची अशें म्हणून नारदान व्यासा सांगलें. इतलें सांगून नारदाल कार्यक्रम संपलो. नारदाल कार्यक्रम होच न्हय सांगचें आनी लावन घाल तो भायर सरलो. तागेलो कार्यक्रम संपलो. कल्याण करता ताणें लावन घालचें म्हळ्यार नारद महा हें अशें समजो नाका नारद खाली झगडे लायता म्हणून. झगडे लायना तो देवकार्य करता. सो इतलें जायना फुडें तो गेलो. हाणें मनान ते अंतर्मुखी जालो परमात्मा. आनीक भागवत रचनाक सुरू केलें. आनी 18,000 स्तोकाचे भागवत रचना ते रचना जाली. प्रप्रथम जावन हो शुक्राचार्य आपणाक कसलें नाक म्हणून तो सोडून घेवन गेल्लो. म्हळ्यार सगळें शिकून सोडून घेवन गेल्लो. ताका भगवंताल कथाचे भाग एक आयकूंक म्हणून तागेले कान्नार 2 श्लोका तागेले शिश्या कडच्यान आयकशिल्ले ताका. ते आयकून भितर तो आयलो पुरा भागवत आयकुच्याक. कोण शुक्राचार्य. आनी येवन शुक्राचार्य म्हळ्यार कोण महारुद्र देवान कितलेकी वर्ष तपस करून हे परमात्माला पूत जावका म्हण तपस केलें खंय. तशें जावन ताका शुक्राचार्य जावन जल्म आयलो व्यासाक. व्यास म्हळ्यार परमात्मा महाविष्णू अवतार तो. ताका जल्म आयलो तो महारुद्र देव. आनी तो आमकां 2 तरेन गुरू. एक मनोभिमानी देवता रुद्रस पळय मनोभिमानी देवता. रुद्रांतरी तुका आशिर्वाद करना जाल्यार विष्णू मेळना. महाविष्णूला परम भक्त म्हळ्यार कोण महावैष्णव महारुद्र देव. कित्याक म्हळ्यार रामनाम जप करत उरता तो. तशें जावन ताणें तरी आमगेलें मन तरी चंचल मंगळावारी एक क्षण धरण दवरचें ना. ते तर धरण दवरन परमात्माचेर भक्ती प्राप्त जावंक लागली. मनोभिमानी देवता जावन आशिल्लो 28 लक्षणाच्यो महारुद्र देवाले आमकां अनुग्रह जावका. एक जालो मनोभिमान देवता. तो बाह्य गुरू न्ही अंतर्या भितरी गुरू तेच सांगलें न्ही. तो भायर सांगचे इतलो गुरू न्ही तत्व सांगतलो भितर बी गुरू. तशें हांव 2 तरेचे गुरू आमकां कोण शुक्राचार्य. ताका सांगलें शुक्राचार्य सांगलें. इतलें सांगून जायना फुडें शुक्राचार्य
आलोचन करत असेल की कोणीतरीच एक भागवत ऐकत आला साकेन शुक्राचार्य हां शुक्राचार्य सांगत असं सॉरी शुक्राचार्य सो तो आता आम्ही भागवताचे रचन कळले आमकां आनी भागवत आमी तर प्रवेश करूया आता मंगळाचरण श्लोक प्रप्रथम जावन मंगळाचरण श्लोक आयकोका अंत भितर मध्वाचार्याला तत्व पुरा बरोवन पळय म्हळ्यार षष्टित्यप्ये ह्या आनी यतिदर्शतमो बंधमोक्षाश हे भागवत तात्पर्य निर्णयाचे प्रप्रथम श्लोक म्हळ्यार भागवताचे मंगळाचरण श्लोक कशे आसा जन्मादिस्य तोच श्लोक ताणें तोच अर्थ षष्टित्यप्ये ह्या आनी यतिदर्शतमो बंधमोक्षाश म्हणून सांगल्या तें आयकुया ताजे नंतर भागवत महात्म्य आयकुया जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्तेश्च भिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्त्यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुकं सत्यं परं धीमहि. आता खंयचे तरेची एक ग्रंथ रचना जेव्हा काय जाल्यार निर्विघ्नतेन रचना जावं काय मंगलाचरण श्लोक जावं काय व्यासा जावका म्हणना परमात्माक बट ताणें लोक व्यवहारा खातीर हो श्लोक हो प्रथम श्लोक मंगळाचरण श्लोक सगळं भागवता सार हंत आसा. आतां आमकां सहज जावन पयले आसकिना म्हण गोतना सहज जावन देव इतलें सांगलें तरी देव आसकिना म्हणलोचे भरवस ना आमकां गोतना देव आसा ना म्हणलेच आमकां संशय जावंक पडला. आतां देव आसकिना म्हणलें आतां आमकां प्रूव करचें आसा. हो श्लोक प्रूव करता आमकां देव आसकिना कशें. आतां हो भागवत म्हळ्यार अर्थोयम ब्रह्मसूत्राणां भारतार्थ विनिर्णयः गायत्री भाष्यरूपोऽसौ वेदार्थ परिबृंहितः म्हणून सांगल्या. अर्थोयम ब्रह्मसूत्राणां हो प्रप्रथम हे शब्द जन्माद्यस्य हे अतातो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः म्हणून आसा. खंय तें ब्रह्मसूत्रांत द्वितीय श्लोक ब्रह्मसूत्राचे तशें हांव ब्रह्मसूत्राचे बी अर्थ अंत आसा भागवतान सांगच्याक. आतां जन्माद्यस्य म्हळ्यार कशें न्हय अष्टकर्ता म्हणून सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष परमात्मा अष्टकर्ता म्हणटा सांगतात. मध्वाचार्याले सांगेलें अष्टकर्ता म्हण बाकी लोक म्हणाय अद्वैतांत आनीक विशिष्टाद्वैतांत आहे अष्टकर्ता म्हण. आतां आमकां देव आसकिना म्हण कळचें कशें न्हय कसलें एक हें लक्षण म्हणटाचें लक्षणशास्त्र म्हळ्यार कशें न्हय मनुष्य आसा म्हळ्यार मनुष्य म्हण कळका जाल्यार 2 पाय 2 हात 2 दोळे 2 कान 1 तोंड आनी बाल नाशिल्लो बाल आसल्यार अनेक जालो तो रुखार उडचो मांगड जालो. सो हो जालो. आतां देव आसा म्हण कळका जाल्यार कशें कळचें जगत माध्यम आमकां जगत हेंचें माध्यम. कित्याक आतां एक चर्ड आमी हांगा जात्रा जाता पळयला न्ही आनीक बापसू कणच्यान चुकून वता चर्ड दिसता रस्त्यार. हें कोणालें चर्ड रे हें कित्याक भोंवता रे इतलें सुंदर चर्ड म्हणटा की ना ताका एक करता म्हण आसकी ना कोणी तरी बापूय आसा म्हण आसकी ना. हां चर्ड कोण म्हण कळका जाल्यार ताका एक बापूय आसा म्हण जालो. तशेंच हें एक देवळ बांदलें म्हळ्यार ताका एक आर्किटेक्ट आसा म्हण जालो. आर्किटेक्ट ना जाल्यार देवळा रचन जाता ना. एक घडयाळ तयार जावंक जाल्यार ताका एक मॅकॅनीक आसा म्हण जालो. कित्याक म्हळ्यार मॅकॅनीक घडयाळ तयार करता म्हणून घडयाळ वायट जाली तरीची तो मॅकॅनिकान केल्ली म्हणून न्हू सांगण्याशी वच्चें जायना न्ही. तागेलें अस्तित्व आसा मॅकॅनिकालें घडयाळ एखादें वायट जावचें शकता. कळ्ळां न्ही तुका मॅकॅनिकल अस्तित्व आसा. बिल्डींग पडचें शकता. आर्किटेक्ट कोण रे बिल्डींग पडिलो म्हूण विचारता की ना तागेलें अस्तित्व आसता. तशें एक
एक दिवस्थान, एक घडियाळ तयार नाले एक चेतन सृष्टी जावका जाल्यार एक कोणीतरी करता आस म्हण जावकाले ह्या ब्रह्मांड सृष्टी करताल कोणीतरी आसका की ना ब्रह्मांड सृष्टी करतलो. आता सूर्य चंद्र हांव तावळे सांगला त्या कांट केन्नाची म्हळ्यार ताजें टायमींग चेंज जायना. देवान केल्ले घडयाळ आमकां उश्णता मेळना जाल्यार सस्य वाडनाची वनस्पती वाडना. शीतल छाय ना जाल्यार म्हळ्यार एसी म्हळ्यार कोण आज पळय दग्गो. देवान फ्री दिल्लो लायटो हाका इलेक्ट्रिसिटी बिल भरका म्हणना सुर्याल प्रकाशाक. आनीक चंद्राक बी बिल भरका म्हणना. आमकां रात्री जाली की आमकां अरे थंड जाता भायर वचात तुमी शिंया दिवसान एसी फ्री एसी मेळटा की ना. परमात्मान केल्ले रचना ही म्हळ्यार रचना करच्याक असो ब्रह्मांड रचना केल्या. एक आशिल्ल्या वरी एक ना, एक मनुष्य आशिल्ल्या वरी एक ना, झाडार एक पान आशिल्ल्या वरी एक ना. कळना तुका. बहुचित्र जगत बहुधा करणात पराशक्तीर अनंत परमः ह्या 12 स्तोत्रा भितर मध्वाचार्यान सांगल्या म्हळ्यार जगत विचित्र हें. कळना तुका. एक आशिल्ल्या वरी एक ना, ही सृष्टी विचित्र म्हळ्यार हाका हे आतां नक्षत्र पुंज पळया आनी समुद्रा रचना पळया. समुद्र तागेले मिती मिरवून समुद्र तरी भितर आयल्यार कशें जातलें. समुद्राक बी एक मिती घालून दवरल्या होय की न्ही. आमकां दांत तरी होड जाल्यार कशें जाता असेल ते नळाक खावच्यात वा परिमित आसा आमकां. देवाल रचना पळया. देवान इतलें सुंदर रचना केल्या. समुद्रा बी ताका मिती घालून दवरल्या. समुद्र न्हंय आमकां पर्वत आमकां वनस्पती हें इतलें चराचर सृश्टी केल्या. चराचर आतां जड सृश्टी जाल्या चेतन सृश्टी करच्या जाल्यार दोन जावका. एक कुंभार उपयना कुंभार आनी कुंभार जावका म्हळ्यार एक कुंभार जायना. कुंभार ना जाल्यार थंय चेतन सृश्टी जायना, जड सृश्टी जायना. कळना ताका. सृश्टी करका म्हणून मन आसल्यार इच्छा आसल्यार जायना. ज्ञान जावका, इच्छा जावका, क्रिया जावका आनी शक्ती जावका. ही पुरा दिवतल देणार कोण शक्ती. हे तीन आसल्यार म्हळ्यार तूं एक कुंभार माट करका म्हणून आलोचना करता. आलोचना केल्यार माट जाता तें सुंदर माट जायना. ताका ते माट करका जाल्यार ताका ज्ञान जावका, ताजे टॅक्निकल नो जावका. ताजे नंतर नो आसले उपयना. क्रिया जावका आनी ती ताकत बी जावका मंत्रपणार बी दिना. शक्ती जावका. हां सो परमात्मा जावका ताका. शक्ती म्हळ्यार परमात्मा. सो हे पुरा ज्यान प्रेरणा जाल्यार पंचमम कार्य सिद्ध्यर्थम म्हणटात. पंचम म्हळ्यार कोण भगवद्गीतेन सांगला म्हळ्यार परमात्मा जावका. आतां इतलें जाल्यार ते माट तयार जाता कडी विकचे जाता. आतां माट कसल्यान जाता जडान तयार जाता. जडा भितर ते माट तयार जावका जाल्यार द्रवी जावका. कसो द्रवी जावका आमकां उदा जावका, माती जावका आनी शाक जावका. कालोवन दवरलें की शाक ना जाल्यार उज्ज ना जाल्यार ते माट घटी जातवे उदा भरचे जातवे जायना. म्हळ्यार इतलें पुरा जावका म्हळ्यार इतले चराचर शक्तीक थंय आतां चरडाक करता कोण रे म्हळ्यार आमी परमात्मान नांव घेना बापूचें नांव घेतात. पिता म्हणटात. पाती ती पिता म्हणटात. संस्कृतान सांगचे पाती ती पिता. खरो शब्द ते बापसू केना ते पिता म्हण शब्द परमात्माक आमी सांगता. हो पिता काही उपयना. आमी चरडाक कसं करता हो बापसूल काम 12 दिवसाक नामकरण मात्र करता. पालन म्हळ्यार बाकी पुरा आवसून ओड करता ताका दोरगेन घेना. कितले दिवस पासून पालन करचें जाता, नियमन करचें जाता. प्राप्ते 16 वर्षे पुत्रम मित्रवद आचरेत म्हणून सांगल्या. 16 वर्ष जाली की बुद्धी येता म्हणून. थोडे लोक आयुश्यभरी बुद्धी येना म्हळ्यार ते 16 वर्साक बुद्धी येता म्हणून लेखच्या मी लोकांक आयुश्यभरी बुद्धी येना. तो बालबुद्धी ताका. कळ्ळें तुका. 16 वर्साक तुवें पुत्र मित्र वद आचरेत म्हणटा म्हळ्यार कशें जालें मित्रा वर्ताक सांबाळका म्हणून. म्हळ्यार हागेल चल्ला म्हणल्यार तो जास्ती उलोवचें गेल्यार तो आयकना पिर जाता. ताजे खातीर पुत्र मित्र वद आचरेत म्हणटा. हें बापसूल काम. कळना तुका. परमात्मान काम हें न्ही. सृश्टी केल्ल्यानाची पालन करचें. पालन केल्ल्यानाची संवार करचो. संवार केल्ल्यान एकल्यान करचें काम हें बापसूला जायना. बापसू जाल्यार तरी ती योग्य तेवका परमात्मान दिवका. नियमन करचें बी कोणें परमात्मानाचें. आतां
आणि ज्ञान अज्ञान, ज्ञान अज्ञान बंध मोक्ष हे चेतना लागता, जड लागना, जड अज्ञान ज्ञान बंध मोक्ष काही लागना ती मातिक हे चेतना लागता. तेमी देवची कोण आहे? परमात्मा. आता पळय ज्ञानो आम्ही अवसो पोटा आम्ही तरी येतना आमकां ज्ञान उरनात. कळना तुका? कसाले की एक स्वस्वरूप योग्यता असता जाल्यार पूर्ण ज्ञान येवका जाल्यार आमी धर्मशास्त्र वाचका तेमी परमात्माले आगम आमी तरी वेद देवालोची अपौरुषय वेदा. सो तागेलें ते ज्ञान अज्ञान आमी येतना भरतीतलें अज्ञान घेवन येता. काळखांतू येता आमी, आमगेले सृश्टी अंधकार सृश्टी काळखांतू येतात आमी. खंयचे अवसूल पोटान जल्म आयत म्हूण आमकां बी गोतूर ना, म्हळ्यार ताणें हाडटा आमगेले पुर्वजन्मा कर्मान. सो खंयची पोटाल अवसूल पोटा येत म्हूण आमकां गोतूर ना, आमकां ज्ञान आसा म्हूण बी गोतूर ना. अज्ञान आमकां बोरण पडेल आसता. ज्ञानाची बंधन, अज्ञानान बंधन जाता, ज्ञानान मोक्ष मेळटा. सो हें आमी हांगा प्राप्त करता. कशें जालें? हें पुरा भागवत आयकून प्राप्त करता. ही पुरा 8 अष्टकर्ता कोण? परमात्मा. ही चराचर सृष्टी आनी तो कोणाला आधीन ना. स्वराट स्वतंत्र तो कोणाला आधीन जाल्यार ताणें सांगिल्लें तशें आयकूं का न्ही ताणें? ती सृश्टी बी अल्प जातली. आतां हांव आलोचन करा, एक दुसऱ्या अंडर हांव काम करचें आसल्यार म्हगेली योग्य ते पुरा दाखोवचें, ताका कसं जावं तें हांव करता की ना. तो दुसरा स्वराट कित्याक म्हळ्यार स्वयमेव राजतो, ताका आनी दुसरो कोणी ना. आनीक सर्वज्ञ तो म्हळ्यार ताका पुरा गोतूर काय सृश्टी करची. आता एक आंबे पळयले, एक आंबो उरना, एक झाड इतलें व्हड इतलें विचित्र प्रपंच सृश्टी करता जाल्यार तागेले ताका ती योग्यत उरका पडना. सर्वज्ञ तो तशें हांव न्हू परमात्मा सर्वज्ञ. आतां वेळ सांगेल पळय कितें मध्वाचार्य तत्वांत परमात्मा सर्वज्ञो, हांव अल्पो सर्वशक्तो आनी स्वतंत्र. म्हळ्यार आमी इंडिपेंडंट म्हणटा, चुकीचो शब्द तो. सेल्फ डिपेंडंट तो. इंडिपेंडंट म्हळ्यार कसं सांगा, इनडायरेक्टली तूं इंडिपेंडंट. तें आमी पुरा वेद इंग्लिशान धर्मशास्त्र सांगता पुराची घाण घाले. इंडिपेंडंट तो सेल्फ डिपेंडंट. कळ्ळां तुका? सो आतां कळ्ळें की ना, एक घडयाळ तयार करच्याक, एक घर तयार करच्याक एक करता आस की, तशें इतलें व्हड ब्रह्मांड तयार करच्याक बी एक सृश्टीकर्ता आसा. तो सर्वज्ञ आसा, तो स्वराट आसा. अर्थेषु अभिज्ञ म्हणटा ताका हे हांतू भितर स्वराट आसा. आतां हाका वळखूच कशी? आतां संशय येयलो, भगवंताले वळखुच्याक जग माध्यम म्हूण जाल्यार आतां आनीक वळखूच कशी? म्हळ्यार आमी कशें करता की म्हळ्यार अन्वयात इतरतश्च म्हणून. अन्वयात इतरतश्च म्हळ्यार कसं न्हय? अन्वयात आमी समन्वय करून वेद आसा, अपौरुषय वेद आमी एकच आमी प्रत्यक्ष पळोवका. प्रत्यक्ष पळयना जाल्यार दुसऱ्यान पळयल्ल्यान कोण सांगिल्लें म्हळ्यार कोणा आतां ज्ञान आसा. आतां पर्टिक्युलर कसं एक तयार करता जाल्यार तुका नॉलेज ना जाल्यार दुसऱ्याला वर्कशॉपा वचूं न्हू. आमी नॉलेज टेक्निकल नवो घेता की ना, गुरुमुखेन शिकता की ना, तशी कोणी तरीची गुप्त आशिल्ल्यान सांगिल्लें जावका. ना जाल्यार वेद आमी तरी अपूर्वशे वेदांत सनातन आमगेले धर्म बी सनातन म्हणटात. सनातन जावन आसा वेदू तशें जावन आमगेले धर्म बी सनातन. तांतू वेदाचे वेद प्रणयतो वेदांत कसो आसा की तोच धर्म. सो आमगेले धर्म बी सनातन. आमी वेदा निमित्त आमी वळखूका. ताजे खातीर आमकां वळखुचें आशिल्लें आमकां विधान म्हळ्यार टूल म्हळ्यार कसलें सांग म्हळ्यार ऋषयादिकान केलेले ग्रंथ भागवत पळयले, तांणी अनुभव केला, तांणी देवा प्रत्यक्ष करून घेतला. आमी करून घेतलं ना. आमी करून घेतलं नंतर आमी बी सांगचे शकतात. सो तांणी करून घेतला. तांगेले निमित्त आमी अर्थ करून घेना, कर्त करून घेवका. आतां हो प्रप्रथम जावन हो ब्रह्मज्ञान वेद परमात्मान सृश्टी रचना केली. ताजे नंतर सृश्टी रचनाचें कळना. रचना करचे पयलें ब्रह्माक पयलें ताजें हें दिवका की ना. ब्रह्मा थ्रू रचना केल्या सृश्टी ताणें. पुता निमित्त रचना केल्या. पुताक ताजें ज्ञान दिवका की ना. ताणें कसं केलें की म्हळ्यार तेने ब्रह्म हृदय आदी कवये म्हळ्यार तो स्पश्ट कसा करता की म्हळ्यार आमी कसा करताचे पयलें आमगेलें नॉलेज पुता दिवचें पळयता, चेडवान दिवचें पळयताच. आमी चेडवां वायट करचें कित्याक म्हळ्यार ते चेडवाक दुसरें जावचें आसा.
आम्ही इंजिनियर जाल्यार मेगेल चेडूं इंजिनियर जावका, हांव वकील जाल्यार मेगेल चेडूं वकील जावका, हांव चार्टर्ड अकाउंटंट जाल्यार मेगेल चेडूं चार्टर्ड अकाउंटंट जावका. आम्ही चेडवां भविष्य नाश करचें, दुसऱ्यान न्ही. कळना तुका? आम्ही तांकां कसं जावका तांगेलो अर्थ करून चेडवाल्या लक्षणां तांगेले योग्य अर्थ करून आमी मार्गदर्शन केल्यार रे ताका आमी सन्मार्ग दिवचे शकताचे. हांगा तशें न्ही, हाणें बी केलें तेचे. पण हांगा ब्रह्म आदी कवये म्हळ्यार ब्रह्माल असल ज्ञानी दुसरो ना, ब्रह्माल असल चेडो जावचें शकना. तो महाज्ञानियाकाची पयलीं वेद प्रवचन जाल्ले की आनी वेद प्रवचन करचें सुरू केलें ज्ञान दिवचाक. वेद म्हळ्यार महाज्ञान. हे चतुर्वेद ताणें पुताक कशें दिला? देवकार कॉलेजा वता पळय प्रोफेसर, चेडूं आयकना, थोडे लोक यार सोडत आसताच. चेडूं हांगा सांगना न्हय, तागेलो तो कसो म्हणटा मेगेलो म्हाका पगार मेळटा, मेगेलो कर्तव्य आपूण करता वता म्हणटा. त्या प्रकार सांगेले न्ही हाका वेदज्ञान दिल्लें. तेणे ब्रह्म हृदय आदी कवय म्हळ्यार प्रेमान सांगले काय. हृदयान तुला आशिल्लें प्रेमान ब्रह्माक पुरा नॉलेज दिलें, सृष्टी नॉलेज दिलें. 3 विध सृष्टी केली. 3 विध सृष्टी कसं जाली सृष्टी? आपणाल्या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 3 विध कसं म्हळ्यार तेजोवारी मृदाम. तेजाची सृष्टी म्हळ्यार देवा सृष्टी. ताणें तागेली सृष्टी करून घेवची. ताका सृष्टी करता आनी बाप्प ना ताका. ताका बाप्प ना, तागेलो बाप्प तोच ना जाल्यार भक्त नांव दवरचें. भक्त तागेलो बाप्प जगचें शकता शिवाय ताका दुसरो बाप्प ना. तो अजन्मा, तागेलो जन्म ताणें करून घेतला. कशें की म्हळ्यार ताका उदाहरण हांगा भागवतान तेजाचें. तेज म्हळ्यार एक दिव लायतात. आमी हांगा आरती करता जाल्यार पळयला की ना, एक दिव नाल्यार लक्ष दिपोत्सव करता म्हूण सांग, एक दिव्याक आनीक दिव लायतात, लायत वतात. ताजे कांय ती ताकत तेज कांय कमी जायना. कितलो दिव लायल्यार सेम उरता. तशी देवाला रचना म्हळ्यार तागेलेचे अंशाचे अवतारू तागेले अंशावतार घेवन येता. मॅनिफेस्टेशन्स म्हणटा पळय, मॅनिफेस्टेशन्स तागेले, मॅनिप्युलेशन न्ही मॅनिफेस्टेशन्स. सो देवाल परमात्मा रचना तेजाक कंपेर करतात. वारी वारी म्हळ्यार कसं जालें? उदकाचें आमगेले जिवात्माचें. आतां हांगा सांगता 3 त्रिविध रचना. ईश्वराली रचना, परमात्मा रचना आनी जीवात्मा रचना आनी जडाची रचना. आतां जीवात्मा रचना म्हळ्यार कसं जालें? तावळे हांव एक्सप्लेन केलें तें. आमी प्रतिबिंब कोणाले? परमात्माले प्रतिबिंब. आतां एक सुर्याला प्रकाश 1000 तुमी आयदन दवरा, 1000 आयदनां भितर 1000 सूर्य दिसता की ना? तो सूर्य कसलो? हांगा दिसता सूर्य कसलो? साम्य आसा पण समन्वय ना. साम्य आसा तोच सूर्य हांगा दिसचो पण समन्वय ना. तशें जावन पण तो सूर्य न्ही म्हणून सांगचे येता तुका? ना, तो सूर्य वय. तशें जावन आमी जिवात्म म्हळ्यार उदकावरी वारी आमी तागेले प्रतिबिंब. प्रतिबिंबाची रचना म्हळ्यार नाना तरा देह रचना. परमात्मा देह रचना करून जिवाक भूतात्मक देह रचना करून जिवाक तांतू घालता. आतां जडाची रचना. जड सगळ्यांक वता आसा माती. मातीची रचना कडे तुमी परमाणू म्हणा कसं म्हणा ते सायन्साचे ही त्रिविध सृष्टी जाली. आतां हे 3 सृष्टी रचना परमात्मा केल्या. कसं लायक ताका काम ना आमकां जन्म हाडची कसं लायक आमी मोक्षा वचची कसं लायक कित्याक त्रास काडचे हांगा म्हळ्यार ताका उद्योग ना म्हणून जाला परमात्माक. ना जाल्यार ताका अक्कल ना म्हणून जाली. आमगेले भाशेन आलोचन केल्यार नास्तिका लोकांनी आलोचन करता कसं जाल्यार जल्म मागल का कसं जाल्यार मुक्ती घाल का उद्योग ना भशेल कडेन. तशें न्ही. देवशेष हा स्वभावोयम आप्त कामस्य का स्प्रहा म्हणून सांगल्या. देवाला सहज स्वभाव. आतां पळय आमी आतां उलयतना हांव हात वयर करता की ना? म्हाका कसले आयास आसपय ना. सहज म्हगेलो स्वभाव. ताजें कसलें प्रयोजन ना.
म्हळ्यार ताजे बरोबरीची सहज जावन हांव करता ती प्रवृत्ती जाता तशीच देवाले सहज प्रवृत्ती ताक्क हें ना. आतां एक लोभी आसता आतां पळय कोणी तरीची बरो कोणाक उपकार करता म्हळ्यार कसो म्हणटा तूं आं अरे तो बरो मनुश्य रे दुड्ड आसा आनी लोकां बी उपकार करता. नाजाल्यार कसं म्हणटा तो जाल्यार तागेलें पोट जालें रे तागेलें दुड्ड आसून प्रयोजन कसलें निष्प्रयोजन वस्तू कित्याक म्हळ्यार कोणाक प्रयोजन ना. देवान तागेलो प्रयोजना केल्लें न्ही आमगेल्या उद्दारा खातीर. कित्याक म्हळ्यार आमकां म्हळ्यार आमी प्रलयाचेर सुद्दां मुक्ती मेळना जाल्यार आमी आशिल्ले स्थितीर आसतात. वापस तो जल्म आमकां कित्याक घाल की म्हळ्यार मुक्ती घेवच्याक आमगेलें कल्याण करून वापस म्हळ्यार थंय गेले नंतर वैकुंठा गेले नंतर वापस येवच्या न्ही म्हणून ताजे खातीर आमकां रचना करता आमगेल्या उद्दारा खातीर. आतां मास्तर शाळेन शिकयता कसो तागेले खातीर मास्तर कशा खातीर शिकयता दुसऱ्या उद्दारा खातीर शिकयता. चेडूं उद्दार जावो मेगेल्या वरी तो मास्तर जावो नाजाल्यार इंजिनियर जावो कसो जावो म्हणून. तशीच परमात्मा सृश्टी कसल्या की म्हळ्यार आमगेले जिवात्माले उद्दाराक जडसृश्टी निर्माण कसल्या केलें म्हळ्यार आमगेल्या उपभोगाक आमकां तरी जड वस्तू म्हळ्यार फल पंख सगळे पुरा आमकां ज्यो सृश्टीचे मेळना जाल्यार आमकां उपभोगा मेळना जाल्यार आमी वांटनाच. ही पुरा आमगेले उपयोगा खातीर केल्या. अंत भितर मोस आसुया निरस्तक हुकम अंत मोस ना. मोस कोण करता स्वार्थ. आतां इंद्रजाल करता आसा की ना कसले सांगा मॅजीक शो करता पळय एक मोट्ट आसता तो अंत भितर घालता चेब्या भितर आनी काडटना तो कोंब भायर सरता. एक्चुअली तो मोट्ट आशिल्लो कोंब जाल्लो वय ना एका चेब्यान तो मोट्ट बी आसता आनी कोंब बी आसता. तो तागेले हाताचे चालाकी दाखोवन तो मोट्ट आशिल्लो कोंब करून दाखयता. तसले सृश्टी न्ही परमात्माले ताका केन्ना तें प्रयोजन ना. तो दुसऱ्या खातीर प्रयोजना करता तेन्ना तागेले ताणें कितें असत्य सृश्टी करता असत्य सृश्टी परमात्मा करना. सो परमात्मान करची सृश्टी निरस्तक हुकम मायावाद म्हळ्यार माय न्ही ही जगत सृश्टी चेतन सृष्टी म्हळ्यार सत्य जगत सत्य म्हणून सांगच्याक. सो मायावाद हांगा कामां येना अद्वैत कामां येना द्वैत सिद्धांत बी हांगा सांगता. सो आमी कसो करता तन्देवम पितरम पतिम गुरुतमम वंदे रमावल्लभम कृष्णम वंदे जगद्गुरुम परमात्मा सत्यम परम धीमहि लास्टचे चरण हे श्लोकाचे मंगळाचरणाचे कसं सांगता सत्य जावन आशिल्लो परमात्म सत्यो जगत सत्यो आणि त्रिसत्य सत्यस्य योनी नेतंच सत्य म्हणटात सत्य 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 म्हणटात श्लोका भितर परमात्मा त्रिसत्य कितले पट सत्य सांग तरी लोकांक अर्थ जायना. हो सत्य रे परमात्मा हे आनी सृष्टी करणारो सत्य म्हळ्यार सृष्टी करणारो परम म्हळ्यार आमगेल्या किंता परमात्मा विभिन्न विलक्षण अनंत कल्याण गुणनिधी आमी समजून घेनो. धीमहि गायत्रीचे आमी मंत्र भर्गो देवस्य धीमहि आतां हांवें सांगलें म्हळ्यार गायत्री भाष्य रूपोत्सव म्हणून सांगलें श्लोका भितर ताजे बी भाष्य आसा गायत्री भाष्य भगवत सांगता म्हणून. धीमहि म्हळ्यार संस्कृता प्रकार व्यायाम जावका कहता हांगा वेदां भितर धीमहि म्हळ्यार प्रयोग आसा लौकिकांत भितर धीमहि म्हळ्यार प्रयोग ना. तशान धीमहि म्हळ्यार कसं म्हळ्यार परमात्माले असल परमात्माले आमी ध्यान करया. कित्याक आमी भर्गो देवस्य धीमहि आमी हांतू भितर सूर्यनारायणाला जप करना आमी गायत्री मंत्र म्हळ्यार ती गायत्री देवी दाखयताची पुरा सांगताची. आमी कसं सांगताची परमात्मा हा अंधकारां आसा मेगेल अंतर्याय न्हू परमात्मा भितर आशिल्लो भर्गो देवस्य धीमहि म्हळ्यार कसं न्हय आमगेल हांतू भितर अंतर्या भितर प्रकाश उजवाड करी ज्ञान दी परमात्मा ज्ञान दी म्हणचेची आमी सूर्योपासना करची. सकाळी उठून सूर्यांतर करता आमी त्या नारायणाले आराधना करची. कळ्ळां तुका. आमी ये सदा सवित्र मंडल मध्यवर्ती आमी सांगताच कसं न्हय सन्निविष्ट केयोर्वान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्मय दत्तचंक चक्र हा म्हळ्यार हाजो अर्थ कसलो ध्यानाचो. कित्याक म्हळ्यार सूर्यनारायण सूर्यांतर्गत नारायण
ते नारायणाला वर्णनी आम्ही करचे ध्यान गायत्री मंत्र म्हळ्यार हे आमगेले जीवनांतलो अंधकारांत आसा आमी तो अंधकारू नाश जावन ज्ञान प्राप्त जावन मोक्षाक मार्ग दाखय देवा म्हणून आमी आनी कित्याक सुर्याली सकाळी उठून संध्याकाळाक संध्याकाळ म्हळ्यार कितें जालें संध्याकाळ म्हणटा ताका प्रातसंध्या माध्यायम संध्या त्रिकाल संध्या म्हणटा संध्याकाळाचेरीची आमी जपाराधन केल्या पुण्य मस्त मेळटा खंय ताजे खातीर जपाराधन करता खंय ताजे खातीर गायत्री जपाराधन हाजे अर्थ कसो की म्हळ्यार आरोग्यम भास्करादित्येच श्रीयमित्येच दाशना ज्ञानम महेश्वरादित्येत मोक्षमित्येत जनार्दनाथ म्हणटात म्हळ्यार आरोग्य जावका जाय सकाळी उठून गायत्री जपाराधन कर म्हळ्यार तेन्ना तुका आरोग्य मेळटा आरोग्य कोण दिता सूर्यनारायण सूर्य नमस्कार घाल म्हणटा की ना मोदीन पुरा थंय वचून खंय जगाक वर्ल्डाक योग ताणें प्रचार केला म्हळ्यार कसो जालें सुर्यार आराधन म्हळ्यार कसो न्हय सूर्य नमस्कार सूर्य मंत्र जप करचो आमी RSS आसल्यार आमी एक मंत्र घेता अरुणाय नमः पुरा सूर्याय नमः अरुणाय नमः मित्राय नमः म्हणून सांगता आमी श्लोक आनी एक नमः सूर्य नमस्कार घालतात हां हय की न्हय सूर्याला आराधन तशें करता आरोग्य मेळटा तुमकां हें जावका जाय धनकनक जावका जाय हां कोणाले आरोग्यम भास्करा श्रीयम इत्येत हुताशना म्हळ्यार अग्नीला आराधन करता यज्ञ करता अग्नीला अग्नी आराधन म्हळ्यार सकाळी आमी ब्रह्मचारी जाल्यार अग्नी आराधन करता म्हणून आमकां पंचयज्ञ करता म्हणून ती यज्ञ 5 यज्ञ जाले तरी येतना ग्रहस्थाश्रमांत तुवें पंचयज्ञ करना जाल्यार तो चोर म्हणटा कळ्ळां तुका ताका मुक्ती मेळना पंचयज्ञ करता तुका वित्त जावका जाल्यार कडेरी ज्ञान जावका जाय मनोभिमानी देवता महारुद्र देवाले अनुग्रह जावका आनी मोक्ष जावका जाय आनी कोणाकय दिवचे न्हू तो जनार्दनाले जावका संकल्प जावका हें आमी मंगलाचरण पयलेच्यो श्लोकाचरतो आतां दुसरे श्लोक आसा धर्म प्रोचित कैतवात्र परमो निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवात्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वापरैरीश्वरः सद्यो रद्य वरुद्धते अत्र कृतिभिः शुश्रूषभिः तक्षणात् 3 मंगलाचरण श्लोक करता हां शुश्रूषभिः तक्षणात् म्हळ्यार कसं नाही भागवत ऐकत कोण ऐकू काय भागवत कोण ऐकू का सज्जनान ऐकू का सज्जनान म्हळ्यार कसलो निर्मत्सराणां सतां सात्विक आशिल्ल्यान ऐकू का काय ते कोण सात्विक आतां निर्मत्सराणां सतां म्हणच्याक खंयच्याक आयकुच्याक अनुबंध चतुष्टय म्हणून आसा अनुबंध चतुष्टय म्हणून सांगलें की जालें एक आयकुच्याक एक प्रयोजन म्हणल्यार काय एक वस्तू जावका काय एक वस्तू असल्या जायना ताजे नंतर ताजें प्रयोजन आनी एक संबंध स्थापन जावका हे 3 गोश्टी असल्यार ताजे खातीर सांगल्यार धर्म प्रोचित कैतव अत्र परमो निर्मत्सराणां सतां म्हळ्यार आमी धर्माचे वेश घालनी आतां कसां करताचे मस्त बाब जालेत दुडवा खातीर तांगेलें पुरा लक्ष आसता दुडवार भक्तान हाडिल्ले दुडवाचेर तांकां कांय ना कांय तरी गोश्ट सांगता कांय ना कांय तरी नाना करून दुड्ड लुकचे जाय तशी तूं गोमुख व्याघ्र जावका म्हणना धर्माचे कवच ओडका म्हणना तुवें म्हळ्यार सात्वीक जावका दुसऱ्याचेर मत्सर आसचा जायना म्हळ्यार लोकांक वायट येवचें ना मात्सरी उरयता आपूण तो पळय साधू जाला सज्जन जाला धर्मकर्म आपूण बी करता ते मात्सर आसचे हाडना वायट मात्सर आसचे ना कळना तुका निर्मत्सराणां सतां आनी तो वस्तू कसलो बाबा मध्वाचार्यान एक केलें की बाल्ल्या भितर ताणें संन्यास घेवचे पयलें झाडां नमस्कार रुखान हाका तागेले न्हिदोचे जाग्यार नमस्कार खांब्या नमस्कार घरा नमस्कार पुरा केले की ताका मध्वाचार्यान ते सांदपणार ताणें पुरा करतना कितें रे मारया तूं नमस्कार करता आसा न्ही हांगा सगळे मेगेल वस्तू परमात्माल वस्तू परमात्मा आसा सगळ्यां भितर तेन्ना ताणें हांगा वस्तू म्हळ्यार सगळ्यां भितर आशिल्लो
परमात्मा तकाच वस्तू म्हणच्या तोचे शिवदम आमकां कसं जाता तापत्रे निवारण जाता आमकां खंयचे तापत्रे आसाचे आध्यात्मिक आदि भौतिक हां आदिदैविक आदिदैविक म्हळ्यार कसं जालें कोरोना आध्यात्मिक म्हळ्यार मानसीक आदि भौतिक म्हणून सांगलें कसं न्हय आमकां रोग रुजिनेचे हें आदिदैविक हें नित्य येवचे रोग न्हय हो खंयचो प्रळ हें येवचें कसं न्हय ते कोवीड महारोग आनी प्रळय हें जावचें पूर येवचो घर पडची विनाकारण पावस पडचो हें पुरो हे तिनूच जरी ते तुमकां नकवे हें हाज्यान मोकळीक जावका काय कसं करता तुमी भागवत आयकुका आनी ते आयकता आयकता कसं जाता हें कोणा खातीर कोण रचना केलें महामुनी कृते हें कोण सांगता आसा शुकमुनी सांगता आसा शुकमुनी सांगता आसा महामुनी कृते कोण रचना केलें व्यासान रचना केलें कोणा खातीर रचना केलें मध्वाचार्या खातीर म्हळ्यार भागवत तात्पर्य बरोवचे खातीर मध्वाचार्या खातीर आमगेल्या खातीर रचना जाल्लें आसा ग्रंथ सो आमी महामुनी कृते किंवा परेर ईश्वरा हाज्यान कसं जाता परेर ईश्वरा परमात्मा मेळता आसा आमकां आनी तो आयकत आयकत इमिडिएटली येवन बसता खंय आनी तो भागवत महात्म्यान मुखार सांगता केन्ना येवन बसता म्हण तो आयकता तूं आयकुचें चाल केल्लें मना संकल्प केले की तुगेलें हृदयांत आतां सगळे हांगा आयकुचें आयल्या हृदया भितर परमात्मा बसला नाजाल्यार आयकुचें जायना तुमगेलें पुण्योदय जाला सो भागवत आयकुका त्रिताप निर्मुलन जाता ताजे खातीर भागवत आयकुका म्हणटात हें कसलें निगमकल्पतरोर गलितं फलं शुकमुखात् रमतद्वय संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुविभावुका हें कसलें वेदवृक्षाचें फल कहें निगमकल्पतरोर गलितं फलं म्हळ्यार वेदवृक्ष कामधेन कळ्ळां तुका ताजें फल हाका साली ना भितर बीज ना खाली रस हो खंयचे भागवत म्हणलो हें कोण हें आतां पळय एक प्यार तरी गोड आसा म्हण केल्यार किरान चोंची मारका की ना हाका चोंची मारल्या कोण हें शुकमुनीन शुक म्हळ्यार किरा पळोवन जल्म आयलो तोच किरू हांगा ताणें पयलीं चोंची मारल्या आनी ताणें सांगलें हें गोड आसा आनी तूं भितर भक्तींतलें ज्ञान आसा तुमी सगळ्याची हें पिया रे मोहरो रसिका भुविभावुका वापस पिया कितले दिवस भागवत आयकुका हांवें मोक्ष मेळ पसून आयकुका थोडे लोक म्हणटा हांवें पुरा आतां 25 भागवत गेलें ताजे पयलें कितले लोकांनी सांगलें आयकलें तो आनी कसो सांगची तशें न्हय कोण कितें सांगता तो तागेले भाशेन सांगता नवीन कांय तरी सांगता आयकत वचका भागवत आयकुच्याक कितले पट आयकुका म्हणना केन्ना तुमकां मोक्ष मेळटा तुमगेले हृदय आशिल्ली गांठी विद्यते हृदय गंतीच्या चिद्यंते सर्व संशया शियंते यास्य कर्माणी म्हणून सांगता भागवत आयकल्यार म्हळ्यार हृदयाक आशिल्ले गांठ आसा पळय कर्मा गांठी सोडयत काय त्या सगळे संशय निवारण जायत काय ताजे खातीर भागवत नित्य आयकुका आनी केन्ना आयकुका इतलें सांगून आज हांव विराम दितां हाजे नंतर तुमकां ज्ञानकांडा किंता ज्ञानकांड म्हळ्यार कसं सांग सोडयत उरचें ज्ञान आतां ताजे नंतर कथा भाग सुरू जाता भगवत भक्ताले काण येता मुखाल भागा भितरी आमी भागवत महात्म्य आयकुया आनी प्रथम अध्यायाक आमी एक्चुअली 1 तासा भितरी 7 दिवसां भितर कशें सांगता कितें तांकां गोत तें 7 दिवसांनी भागवत सांगचें ना शुकमुनीन सांगिल्लें की पण तो प्रायो प्रवेशा विशिल्लो सगळे प्रायो प्रवेश म्हळ्यार कसं न्हय अन्न नीर म्हळ्यार अन्न बी सोडिलें उदक बी पिवनाशी सांगतलो आनी आयकतलो दोनी 7 दिवस बसले रात दिवस कथा भाग चालू आसा आमकां तितली योग्यता ना आयकुची एटलिस्ट आमी 45 मिनिट्स तरी आयकता न्ही तांकां तरी आमी मन लावन आयकुया आमगेले आत्मोद्धार करुया म्हूण सांगत आज हाका भागवता विराम दिता आनी आमी हो भागवत आयकल्लो आजी कृष्णार्पण करया ताजे पयलें हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे हरे कृष्णार्पणमस्तु.